छत्रपति शिवाजी महाराज की जय। एकनाथ जी शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी 51 जागा आणि आम्ही 51 जागा असं युती ठरलेली आहे। या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे। दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमचं खात्री आहे। त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत। कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये। या महापालिकेमधले जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत, सोलापूर शहराच्या विकासासाठी जे काही करणं आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक ही युती केलेली आहे। नगर विकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे आहे आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे आहे। म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे कामं या शहरातल्या नागरिकांचे अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढं करणं भविष्यकाळात ते जरुरी आहे, ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यकाळामध्ये आम्ही पूर्ण करू। आणि या निवडणुकीमध्ये जे काही शब्द देतील, ज्या वार्डातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत आहोत। दोन्ही पक्षांनी लढवायला ठरले, सन्मानाने दोघांनी निम्म्या जागा देण्याचं मान्य केलेलं आहे। सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे। त्याच्या पुढची प्रक्रिया जी प्रभागाच्या संदर्भातली असेल, कुठले प्रभाग सोडायचे असेल नंतर आम्ही थोड्या वेळात बसून आम्ही भाजप बरोबर बोलणी सुरू होती, बरोबर आहे। प्रस्ताव पण दिला होता, ही बरोबर आहे, पण सन्मानजनक प्रस्ताव आलं नाही। एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं, एवढ्याच जागा देतो तेवढ्याच जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले, आम्ही हे केलं नाही। आम्ही पहिल्या सुरुवातीला 42 जागेचा प्रस्ताव दिला होता, मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही 8 जागा देऊ। मग नंतर म्हटलं आम्ही नंतर आमचे जे सगळे आमचे जे जिल्हा प्रमुख लोक आहेत, अमोल शिंदे असतील, आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील, यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला। 30 जागेचा प्रस्ताव दिला आणि 26 जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो, पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही। मग नंतर आमचे मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो, मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ। मग आम्ही सर्व दादा गटाच्या नेत्याला इथं पवार असतील, खडकम असतील, चंदनशिव साहेब असतील, बेरिया साहेब असतील यांची संपर्क साधला। मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आम्ही बैठकीला बसलो। बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असं काही नको, आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी 51 जागा आणि आम्ही 51 जागा असं युती ठरलेली आहे। निश्चितच आता या जे युती संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्तामा भरणे साहेब असतील, आमचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील, त्या दोघांची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून, त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून ती चर्चा झालेली होती, तर तुम्ही त्यांची प्राथमिक चर्चा करून पुढील निर्णय घ्या असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं। आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून 51 आणि 51 असं ठरलेलं आहे। ते करताना आम्ही काय केलं की आमच्या दोघांची ताकद
एकत्र येऊन एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील जसं महाराष्ट्रात एकत्र काम करतात त्या दृष्टिकोनातून सोलापूरच्या विकासासंदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र येऊन दोघांची ताकद विकत आली तर आमच्या निवडून येण्याचा रेशो जो आहे तो वाढणार आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला. आम्ही आता जाहीर केलेला आहे की आम्ही सोलापूर शहरातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला एवढी खात्री आहे की बहुजन समाजाचे सर्व घटक आमच्यासोबत ताकदीने आमच्यासोबत राहतील. याची जे आमच्या महाराष्ट्राला समजावून सांगू त्याची काय अडचण नाही. सोलापूर महानगरपालिकेत आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची युती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आता डिक्लेअर केली. समसमान जागा या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जाते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडसी नेतृत्व या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहिती आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही. पण आपल्या विकास कामं रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्यासमोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या ताकदीनं लोकांसमोर जाणार. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.